विद्यार्थी मित्र हो, क्लास 7 सब्जेक्ट जनरल सायन्स टॉपिक नंबर 9 हीट आज आपण शिकणार आहोत. हीटला उष्णता असं आपण म्हणत असतो. टॉपिकच्या सुरुवातीलाच आपल्याला ऑब्झर्व अँड डिस्कस हा भाग दिलेला आहे, म्हणजे काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्याचे कॉजेस काय आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत. फर्स्ट पिक्चरमध्ये बॉइलिंग ऑफ मिल्क, व्हिसलिंग ऑफ प्रेशर कुकर दिसते, म्हणजे दूध उकळत आहे, त्याचबरोबर प्रेशर कुकरची शिटी इथं होताना दिसते. याचं रिझन, दोन्हींचे रिझन आहे बिकॉज ऑफ हीट, उष्णतेमुळेच दूध उकळणे आणि व्हिसल होणे हा भाग इथं होत आहे. सेकंड बघा, या मुलाला काय झालेलं आहे तर फीवर आहे, ताप आहे आणि तो टेम्परेचर चेक करत आहे थर्मामीटरने. याचं रिझनसुद्धा काय, हीटमुळेच काय झालेलं आहे तर त्याचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते नॉर्मलपेक्षा जास्त झालेलं आहे, म्हणजे उष्णता वाढलेली आहे. थर्ड पिक्चरमध्ये ग्लासमध्ये काही आईस क्यूब्स आहेत, म्हणजे बर्फाचे खडे आहेत आणि बाहेर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. तर हे कशामुळं तर आत ग्लासमध्ये आईस क्यूब असल्यामुळे ते टेम्परेचर लो आहे आणि बाहेरची जी एअर आहे त्याचे टेम्परेचर, जे ग्लासला लागून एअर आहे त्याचं टेम्परेचर कमी झालं या ग्लास आईस क्यूबमुळे. त्यामुळे ते जे आहे एअर, त्याचे एअर टू वॉटर कन्वर्जन झालं, म्हणजे कंडेन्सेशन झालं. हे सुद्धा कशामुळे, लो टेम्परेचरमुळे झालं, म्हणजे लो हीटमुळे. नेक्स्ट, सम मेन्स आर सिटिंग अराउंड द बोनफायर, म्हणजे शेकोटीजवळ काही लोक आपल्याला बसलेले दिसतात. आता याचं कारण काय असणार आहे, ऑब्वियसली हा काय असणार आहे, विंटर सीझन असणार आहे, म्हणजे थंडीचे दिवस असणार आहेत. ॲटमॉस्फिअर टेम्परेचर लो असणार आहे, बॉडी टेम्परेचरसुद्धा लो झालेलं असणार आहे आणि बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हे लोक काय करत आहेत, शेकोटीचा वापर इथं करताना दिसत आहेत. ओके. बफेलो इज सिटिंग इन द वॉटर, म्हणजे बफेलो काय झालेलं आहे, पाण्यामध्ये बसलेले. आता हे कशा हा इव्हेंट कशामुळे असणार आहे तर समर डेज असणार आहेत, उन्हाळ्याचे दिवस असणार आहेत. बॉडी टेम्परेचर हाय झालेलं असणार आहे या ॲनिमलचं आणि ते मेंटेन करण्यासाठी, लो करण्यासाठी ही बफेलो काय झालेली आहे तर पाण्यामध्ये बसलेली आहे. म्हणजे या प्रत्येक इव्हेंटच्या मागे कुठे ना कुठे ती टेम्परेचर म्हणजेच हीट हा भाग आपल्याला पाहायला मिळत असतो. ठीक आहे. बघा, वी कम टू नो सम प्रॉपर्टीज ऑफ हीट एनर्जी फ्रॉम द एक्झाम्पल्स इन द पिक्चर अँड द अबो ॲक्टिव्हिटी. हीट एनर्जी म्हणजे उष्णता ऊर्जा. सन्स हीट हॅज मेनी इफेक्ट अँड युजेस. सन्स हीट म्हणजे सूर्याची उष्णतेचे अनेक उपयोग आहेत आणि त्याचे अनेक परिणामसुद्धा घडत असतात. हाऊ डज द सोलर हीट रीच द अर्थ. सोलर हीट म्हणजे सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत कशी पोहोचत असेल. व्हाय डज द हीट इन द वॉटर हीटेड टू बॉइलिंग स्लोली डिक्रीजेस वन्स इट इज टेकन ऑफ द फ्लेम. पाणी उकळत आहे, ते फ्लेमवरती आहे, ते फ्लेम बंद केल्यानंतर उकळलेलं पाणी हळूहळू थंड होताना आपल्याला दिसतं. याचं रिझन काय, वेअर डज दिस हीट गो. मग ती जे उकळलेलं पाणी, ज्याची हीट जास्त आहे म्हणजे उष्णता जास्त आहे, ती उष्णता कुठे जाते. त्यानंतर द मॉइश्चर इन द एअर कूल्स डाऊन ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास अँड कलेक्ट्स ऑन द आउटसाईड ऑफ द ग्लास. म्हणजे मगाशी जे उदाहरण आपण पाहिलं, मॉइश्चर आहे ते वॉटर ड्रॉपलेट्समध्ये कलेक्ट होतं. हे कशामुळे होतं. थर्मामीटर यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स. थर्मामीटरचा वापर करून आपण टेम्परेचर मोजत असतो. वी हॅव ऑलरेडी स्टडीड द चेंजेस इन द स्टेट ऑफ मॅटर कॉज बाय हीट. स्टेट ऑफ मॅटर म्हणजे पदार्थाची अवस्था इथं बदलताना आपल्याला दिसते. कशामुळे तर हीटमुळे झालेली आहे, कॉज बाय हीट. याच प्रश्नांची उत्तरं आपण आता घेणार आहोत. बघा, त्यातला पहिला पॉईंट आहे ट्रान्सफर ऑफ हीट, म्हणजे उष्णतेचे वहन. ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे काय, उष्णतेचे वहन. कॅन यू टेल. बघा, वाय डज द हलवाई रॅप अप क्लॉथ अराउंड द एंड ऑफ हिज स्लॉटेड स्पून व्हाईल स्टिरिंग द बॉइलिंग मिल्क इन हिज लार्ज कढाई. म्हणजे एखाद्या हलवाईच्या दुकानात, म्हणजे मिठाईच्या दुकानामध्ये मोठी कढई असेल, त्यामध्ये उकळतं दूध असेल तर ते ढवळण्यासाठी मोठा चमचा तिथं वापरलेला असतो. त्याचं एंड जे आहे म्हणजे दुसरं टोक जे आहे ते कापडाने गुंडाळलेलं असतं. असं काय केलं असतं आपल्याला हे माहिती आहे. मी सांगणारच आहे. व्हाय डू वी होल्ड अ स्टील ग्लास इन हँकरचीप वाईल ड्रिंकिंग हॉट मिल्क फ्रॉम इट. म्हणजे स्टीलच्या ग्लासमध्ये गरम दूध आहे आणि ते आपल्याला प्यायचं आहे, तेव्हा आपण हातरुमालमध्ये तो ग्लास धरतो. याचं कारण काय, पहिल्याचं कारण काय बघा, की उकळणारं दूध आहे त्यात तो स्लॉटेड स्पून म्हणजे मोठा ढवळण्यासाठी चमचा त्यामध्ये आहे आणि
तो सुद्धा आयर्न म्हणजे लोखंडी असणार आहे आणि त्यामुळे गरम दुधामुळे तो सुद्धा गरम होणार आहे, दुसरं टोकसुद्धा गरम होणार आहे. त्यामुळे त्याला नुसत्या हाताने धरून चालणार नाही, त्यासाठी आपल्याला हातांना भाजू नये म्हणून त्याला काय केलेलं असतं, कापड गुंडाळलेलं असतं. तसंच गरम दूध पिताना स्टीलचा ग्लास आपण हातात धरू शकणार नाही, कारण तोही आपल्याला चटका बसणार, त्यासाठी आपण हातरुमालामध्ये तो धरत असतो. म्हणजे हीट जी आहे ती काय होत असते बघा, पुढे मी सांगणार आहे, एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे ट्रान्सफर होत असते. हाच भाग आपल्याला बघायचा आहे, हीट ट्रान्सफर म्हणजे उष्णतेचे वहन. वेन वी टेक हॉट ऑब्जेक्ट इन द व्हिसिनिटी ऑफ कोल्ड वन, व्हिसिनिटी म्हणजे जवळ नेणे, म्हणजे थंड वस्तू जवळ एखादी गरम वस्तू आपण नेऊन ठेवली तर याचा काय परिणाम होतो, द कोल्ड ऑब्जेक्ट बिकम्स वॉर्म, म्हणजे थंड वस्तू गरम व्हायला सुरुवात होते, अँड हॉट वन बिकम्स कूलर, आणि गरम वस्तू थंड व्हायला सुरुवात होते. From this we can infer that heat is transferred from hot body to a cold body. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. यावरून आपल्याला काय लक्षात येतं, heat is transferred from म्हणजे उष्णताचं रूपांतर होतं एका गरम पदार्थाकडून थंड पदार्थाकडे, म्हणून म्हटलेलं आहे हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. यावरूनच त्याची डेफिनेशन तयार होते बघा. ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे काय, एवढंच लक्षात ठेवायचं. फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इज नोन ॲज ट्रान्सफर ऑफ हीट. उष्णतेचे वहन, त्याची ही डेफिनेशन आहे. हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट बॉडी टू अ कोल्ड बॉडी, दिस इज नोन ॲज ट्रान्सफर ऑफ हीट. ही लिहिली तरी चालेल, किंवा फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ऑल्सो नोन ॲज ट्रान्सफर ऑफ हीट. म्हणजे या दोन्ही आपल्याला त्याला ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे काय, फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर किंवा फ्रॉम अ हॉट बॉडी टू अ कोल्ड बॉडी. याचंच एक आपल्याला सांगितलं, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय डू वी विअर वुलन क्लॉथ्स इन विंटर, विंटरमध्ये आपण वुलन क्लॉथ लोकरी कपडे का वापरतो, तर हीट ट्रान्सफर होऊ नये, आणि जी वुलनमुळे काय होते, हीट ट्रान्सफर होणार नाही आणि बॉडी हीट जी आहे ती आतमध्येच राहील आणि आपण वॉर्म राहू, उबदार राहू, यासाठी वुलन क्लॉथ्स आपण वापरत असतो. ओके, आता हीट ट्रान्सफरचे 3 प्रकार आहेत. त्याला जर म्हटलेलं आहे मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, उष्णतेच्या वाहनाचे 3 प्रकार. फर्स्ट आहे कंडक्शन. ओके, कंडक्शन, देन कन्वेक्शन अँड रेडिएशन. ओके, कंडक्शन म्हणजे वहन, कन्वेक्शन अभिसरण, आणि रेडिएशन म्हणजे याला प्रारण असं म्हटलं. ही मराठी नाव आहेत, आपण इंग्रजीच लक्षात ठेवायचे आहेत. मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, कंडक्शन, कन्वेक्शन, रेडिएशन. ही तिन्ही आपण 1 बाय 1 आपण आता शिकायचे आहेत. पहिला आहे कंडक्शन ऑफ हीट ट्रान्सफर. बघा, इथं प्रत्येक वेळेस एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेले आहेत. कंडक्शन ऑफ हीट, आता इथं कसं आहे एक्सपेरिमेंट कसं आहे, इथं हा ट्रायपॉड स्टँड आहे. ट्रायपॉड म्हणजे तिवई आहे. त्यानंतर इथे बर्नर आहे. 3 मेटल रॉड्स आहेत. ओके, आयर्न, ॲल्युमिनियम, कॉपर असे 3 मेटल रॉड आहेत. ओके, बघा इथं दिलेलं आहे स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम अँड कॉपर. स्टील, ॲल्युमिनियम अँड कॉपर असे 3 दिलेले आहेत. त्यानंतर पिन्स आहेत. त्यानंतर स्पॉट ऑफ वॅक्स, त्या प्रत्येक रॉडवरती स्पॉट ऑफ वॅक्स म्हणजे वॅक्सचे काय दिलेले तर स्पॉट दिलेले आहेत. 3 रॉड्स घ्यायचे. टेक 3 रॉड्स, ईच अबाउट 30 सेंटीमीटर लॉंग अँड हॅविंग सेम शेप. तिन्ही रॉड समान लांबीचे, समान आकाराचे घ्यायचे आहेत. अप्लाय वॅक्स स्पॉट्स विथ द हेल्प ऑफ कॅन्डल ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 सेंटीमीटर फ्रॉम ईच अदर ऑन ऑल 3 बार्स. प्रत्येक बारवर 2 सेंटीमीटर अंतरावरती वॅक्सचे स्पॉट द्यायचे. ओके, स्टिक अ पिन इन ईच ऑफ दिस स्पॉट सो दॅट इट इज अपराईट. प्रत्येकावर एक पिन लावायचे म्हणजे ती पिन अशी उभी राहील. नाव इन्सर्ट द एंड्स ऑफ ऑल 3 बार्स इन टू फ्लेम ॲट द सेम टाईम अँड ऑब्झर्व. तिन्ही एकत्र करायचे आणि त्यांना काय करायचे, हीट द्यायचे. काय होताना दिसेल आपल्याला, इथं होतं काय बघा, जशी या एंड्सना हीट मिळेल, हीट काय होत जाते, ट्रान्सफर होत जाते. या एका पॉईंटकडून अशी प्रत्येक बारमध्ये हीट काय होत जाणार, तिन्ही एंड्स गरम झाले की ती हीट पुढे ट्रान्सफर होत जाईल. आपल्याला बघायचं आहे कोणत्या बारमधील स्पॉट, इथलं वॅक्स जे आहे ते मेल्ट होणार, वितळणार, तिथली पिन खाली पडणार. बरोबर आहे. पिन्स फॉल स्टार्टिंग फ्रॉम द एंड नियर द बर्नर. बर्नरच्या एंडपासून असणाऱ्या पिना काय होत लागतील, खाली पडायला सुरुवात होईल. It means that transfer of heat takes place from the hot end of the bar to the cold end. मग इथे हे सिद्ध होतं की हॉट एंडपासून कोल्ड एंडकडे काय होत जातं, हीट ट्रान्सफर होत जाते.
दिस ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉट पार्ट ऑफ ऑब्जेक्ट टू कोल्ड पार्ट इज कॉल्ड कंडक्शन ऑफ हीट. ही त्याची डेफिनेशन. ओके, ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉट पार्ट ऑफ अन ऑब्जेक्ट टू कोल्ड पार्ट इज कॉल्ड कंडक्शन ऑफ हीट. म्हणजे गरम भागाकडून थंड भागाकडे उष्णतेचं वहन होणे यालाच कंडक्शन असं म्हटलं जातं. द पिन्स ऑन द कॉपर बार स्टार्ट फॉलिंग फर्स्ट. कॉपर बार जो असेल त्या कॉपर बारच्या पिन काय होतील, लवकर पडायला, म्हणजे सर्वप्रथम त्या पिन खाली पडतील. अँड द पिन्स ऑन द स्टील बार फॉल कम्पॅरेटिव्हली लेट. आणि स्टील बारची पिन काय होतील, सर्वात शेवटी खाली पडतील. ओके, म्हणजे 2 नंबरला कोणते असणार आहेत, ॲल्युमिनियम बार असणार. म्हणजे सर्वात अगोदर कॉपर. याचा अर्थ काय, इथं पुढे दिला आहे, हीट इज कंडक्टेड क्विकली थ्रू कॉपर. कॉपरमधून सर्वात वेगाने हीट ट्रान्सफर होते. कंडक्शन ऑफ हीट थ्रू अ सबस्टन्स डिपेंड्स ऑन प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स. मग त्या सबस्टन्सच्या प्रॉपर्टीवर ते डिपेंड असतं. आपण काय लक्षात ठेवायचं, ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉट पार्ट टू द कोल्ड पार्ट इज नोन ॲज कंडक्शन ऑफ हीट. आणि कॉपरमधून सर्वात प्रथम पिन खाली पडायला सुरुवात होतील. म्हणजे कॉपर हा काय आहे, लवकर त्यातून हीट ट्रान्सफर होते, क्विकली ट्रान्सफर होते. आणि स्टीलमधून लेट ट्रान्सफर होते. सेकंड नंबर ॲल्युमिनियम बार असणार आहे. लक्षात येते. आणि या प्रत्येकाला द कंडक्शन ऑफ हीट टेक्स प्लेस थ्रू सॉलिड सबस्टन्सेस अँड शो दॅट अ मीडियम इज रिक्वायर्ड फॉर कंडक्शन ऑफ हीट. आता बघा, कंडक्शन ऑफ हीट कुणामध्ये होते, सॉलिड सबस्टन्समध्ये होते. अँड देअरफॉर मीडियम इज रिक्वायर्ड फॉर कंडक्शन ऑफ हीट. आणि त्यासाठी मीडियम गरजेचं आहे. म्हणजे माध्यम काहीतरी पाहिजे. कंडक्शनमुळे हीट ट्रान्सफर व्हायची असेल तर तिथे काहीतरी माध्यम पाहिजे. म्हणजे सॉलिड कंडक्शनसाठी काय आहे, सॉलिड मीडियम इथं आवश्यक आहे, तरच ते कंडक्शन होत असतं. ओके, लक्षात आलं आहे. मीडियम इज नेसेसरी फॉर कंडक्शन. म्हणजे इथं डेफिनेशन लक्षात ठेवायची कंडक्शन ऑफ हीटची. अँड मीडियम इज नेसेसरी फॉर कंडक्शन ऑफ हीट. आणि ही डायग्रॅम कशा पद्धतीने डायग्रॅम काढलेली आहे, त्याची नावं कशी आहेत, हा भाग आपण लक्षात ठेवायचा आहे. हा झाला कंडक्शन, सॉलिड सबस्टन्समध्ये होत असतो. सेकंड आहे कन्व्हेक्शन ऑफ हीट. कन्व्हेक्शन ऑफ हीट. आता बघा इथे एक्सपेरिमेंट कसा दिलेला आहे. हा बीकर आहे, म्हणजे चंचू पात्र आहे. पोटॅशियम परमॅग्नेट त्यामध्ये ॲड केलेलं आहे. क्रिस्टल्स टाकलेले आहेत. बर्नर घ्यायचं आहे, बर्नरने हीट द्यायची आहे. टेक सम वॉटर इन अ बीकर, हीट द बीकर स्लोली ऑन गॅस बर्नर, ड्रॉप फ्यू क्रिस्टल्स ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट इन टू इट. नाव वॉच द वॉटर इन द बीकर केअरफुली. बघा काय करायचं आहे, बीकर घ्यायचं आहे, वॉटर घ्यायचं आहे, ते बर्नरवर ठेवायचं आहे, हीट द्यायची आणि त्यात काही क्रिस्टल्स पोटॅशियम परमॅग्नेटचे काही स्फटिक त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि मग ते काळजीपूर्वक हा भाग आपण पाहायचा आहे. यू विल सी स्ट्रीम्स ऑफ वॉटर गोईंग अपवर्ड्स अँड कमिंग बॅक टू द बॉटम. स्ट्रीम्स म्हणजे काय, आपल्याला काय दिसतं की जशी उष्णता मिळेल, आता हे पोटॅशियम परमॅग्नेट का आपण त्यामध्ये ॲड केले, तर आपल्याला ते व्यवस्थित त्याच्या वेव्स स्ट्रीम्स म्हणजे लहरी जे आहेत ते पाहता याव्यात यासाठी ते ॲड केल्यामुळे आपल्याला असं दिसेल की पाण्याच्या ज्या लहरी आहेत, प्रवाह आहेत, ते बॉटम पासून सुरू होतात आणि वरच्या दिशेला जातात. लक्षात येते, म्हणजे वरच्या दिशेने जातात आणि पुन्हा बॉटमला येतात. म्हणजे या पद्धतीनं वेव्स तिथं काय तयार होत असतात, स्ट्रीम्स तयार होतात. ड्यू टू द पोटॅशियम परमॅग्नेट दीज मॅजेंटा कलर्ड स्ट्रीम्स कॅन बी आयडेंटिफाय इझिली. आता हे पोटॅशियम परमॅग्नेट आपल्याला हे व्यवस्थित बघायला मिळतं. आता हे डायग्रॅम आहे, हे ॲक्च्युली या पद्धतीनं तिथं घडणार आहे. पोटॅशियम परमॅग्नेट इथं असणाऱ्या हीट दिल्यामुळे या स्ट्रीम्स बॉटमकडून अपवर्डला जातात, पुन्हा बॉटमकडे येत असतात. या दोन्ही बाजूला लेफ्ट हँड साईड दोन्ही साईडनं काय होतं, अशा या स्ट्रीम्स अपवर्ड बॉटम आपल्याला पाहायला मिळतात. ॲज अ रिझल्ट इट मूव्स अपवर्ड अँड रिप्लेस बाय कोल्ड वॉटर कमिंग फ्रॉम द अबो. आता हे नेमकं होतं कसं बघा, पाण्याला जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा या ठिकाणी असणारं पाणी गरम होतं, त्याची उष्णता वाढते. उष्णता वाढली की त्याची डेन्सिटी कमी होते, जे घनता कमी होते, म्हणजेच ते हलकं होतं. हलकं झाल्यामुळे ते वरती जातं, बरोबर आहे ना. हलकी वस्तू तरंगते पाण्यात, मग ती वरतीच. हलके पाणी हा भाग, या भागातलं पाणी हलकं झाल्यामुळे डेन्सिटी कमी झाली. नीट लक्षात घ्या, डेन्सिटी कमी झाली, डिक्रीज झाली, ते हलकं झालं, त्यामुळे ते अपवर्ड वरच्या दिशेला गेलं. आणि वरती जे थंड पाणी होतं ते अजून जड आहे, म्हणजे डेन्सिटी जास्त आहे, त्यामुळे ते रिप्लेस होतं, ते खाली येतं. ते पुन्हा गरम झालं की तेही हलकं होतं, ते वरती जातं. असं करत संपूर्ण पाणी काय होतं, गरम व्हायला सुरुवात होते. म्हणजे संपूर्ण लिक्विड काय होतो,
गरम होतो. म्हणजे उष्णता या पद्धतीनं गरम म्हणजे या लिक्विडमध्ये या पद्धतीनं उष्णताचं वहन होत असतं. यालाच आपण कन्व्हेक्शन असं म्हणतो. मग इथं जी हीट आहे ट्रान्सफर झाली ती कशा माध्यमातून झाली बघा. हीट इज ट्रान्सफर्ड बाय मीन्स ऑफ करंट. हे जे वरच्या दिशेने जाणे पुन्हा खाली येणे या पद्धतीनं जो फ्लो तयार झाला त्याला आपण कन्व्हेक्शन करंट असं म्हणतो. आणि या पद्धतीनं हीट ट्रान्सफर होते म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे, कन्व्हेक्शन ऑफ हीट असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही त्याची डेफिनेशन आहे बघा. इथं डेफिनेशन आहे, हीट इज ट्रान्सफर्ड बाय मीन्स ऑफ करंट्स कॉल्ड कन्व्हेक्शन करंट्स. हीट ट्रान्सफर होते एका करंटमधून आणि ते जे करंट आहे त्यांना कन्व्हेक्शन करंट म्हणतो. बघा इथं जे करंट तयार झालेत त्यांना आपण कन्व्हेक्शन करंट म्हणतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड कन्व्हेक्शन ऑफ हीट. म्हणजे ही डेफिनेशन लक्षात ठेवायची. हीट इज ट्रान्सफर्ड बाय मीन्स ऑफ करंट्स अँड दिस इज कॉल्ड कन्व्हेक्शन ऑफ हीट. बरोबर आहे. आता ही कन्व्हेक्शन कशामध्ये होत असतं तर पुढे भाग आपल्याला तो आलेलाच आहे. कन्व्हेक्शन कॅन ऑकर इन लिक्विड अँड गॅसेस. दोन्हीमध्ये होऊ शकतं. जसं कंडक्शन फक्त सॉलिडमध्ये होतं तसं कन्व्हेक्शन लिक्विड अँड गॅसेस सबस्टन्समध्ये सुद्धा होऊ शकतं. कन्व्हेक्शन नीड्स अ मीडियम. जसं माध्यम पाहिजे म्हणजे हे होण्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे, लिक्विड पाहिजे किंवा गॅस पाहिजे. बरोबर आहे. जसं कंडक्शनसाठी सॉलिड मीडियम आहे तसं कन्व्हेक्शनसाठी लिक्विड अँड गॅसेस मीडियम असू शकतं आणि मीडियमची आवश्यकता आहे. ओके. आता इथं आणखी एक त्याची डेन्सिटी आणि कन्व्हेक्शनचा रिलेशन कसं दिले बघा. बघा आपल्याला इथे एक टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूब होल्डर तिथं दिसतो आहे आपल्याला. टेस्ट ट्यूब होल्डर. त्यानंतर बर्नर आहे. इथे एक आईस क्यूब आहे. आईस क्यूब म्हणजे बर्फाचा खडा आहे आणि तो वायर गॉजमध्ये रॅप केलेला आहे. म्हणजे तारेची जाळी त्याला गुंडाळलेली आहे आणि तो या टेस्ट ट्यूबमध्ये आत बॉटमला गेलेला आहे. आता ही टेस्ट ट्यूब आहे ती थोडीशी तिरकी केलेली आहे, स्लांट केलेली आहे आणि त्याचा हा अप्पर पोर्शनला हीट दिलेली आहे. आता होणार काय बघा, बराच वेळ उष्णता इथं दिली तरीसुद्धा हा जो आईस क्यूब आहे तो तसाच राहतो. म्हणजे तो विरघळत नाही, मेल्ट होत नाही. का मेल्ट होत नाही तर इथे उष्णता दिल्यामुळे हा इथला पोर्शन हीट होतो पाण्याचा. म्हणजे तिथली डेन्सिटी कमी होते आणि डेन्सिटी कमीच असल्यामुळे काय होतं की डेन्सिटी कमी झाल्यामुळे तो हलकाच राहतो आणि वरतीच राहतो आणि तिथूनच त्याची वाफ व्हायला सुरुवात होते. म्हणजे हीट जी आहे ती ट्रान्सफर होत नाही तळाकडे. बरोबर. मगाशी आपण कसं पाहिलं, तळाला उष्णता दिली तर तिथलं पाणी हलकवून वर जातं, वरचं पाणी खाली येतं, करंट तयार होतात, कन्व्हेक्शन होतं. पण इथे अप्पर पार्टलाच हीट दिल्यामुळे त्याची डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी कमी झाल्यामुळे ते पाणी वरतीच राहतं आणि तिथूनच त्याची वाफ होते. म्हणजे इथे हीट ट्रान्सफर होत नाही. म्हणून हा जो तळाकडील आईस क्यूब आहे तो तसाच राहतो, हीट याच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे हीट खाली, इथलं गरम झालेलं पाणी खाली येऊ शकत नाही कारण त्याची डेन्सिटी कमी झालेली असते. म्हणजे रिलेशन आपल्याला दाखवलं आहे की कन्व्हेक्शन आणि डेन्सिटीचं या पद्धतीनं रिलेशन आहे. ठीक आहे. हा भाग आपण पुस्तकात जरा वाचला की आणखी तुम्हाला त्याची माहिती येईल. पण हे डायग्रॅम आपण समजावून घ्यायचे की नेमकं काय इथं सांगितलेलं आहे. ओके. कन्व्हेक्शन झालेलं आहे. नेक्स्ट आहे रेडिएशन ऑफ हीट. बघा, लाईट अ कॅन्डल अँड स्टँड इट अपराईट. कॅन्डल म्हणजे मेणबत्ती घ्या आणि ती उभी ठेवा. होल्ड युअर हँड्स ऑन इट्स टू साईड्स ॲट द सम डिस्टन्स फ्रॉम द कॅन्डल. त्या कॅन्डलच्या फ्लेमजवळ बाजूला हात न्या. ब्रिंग देम क्लोजर, जवळ न्या. व्हॉट डू यू फील, तुम्हाला काय वाटेल. यू फील वॉर्म म्हणजे हातांना वॉर्म, उबदारपणा जाणवेल. बरोबर आहे ना, अनुभव घेतलेला आहे. हॅव यू वॉर्म युअर सेल्फ नियर अ बॉनफायर. बॉनफायर म्हणजे शेकोटी. शेकोटीजवळ आपण कधी उभे राहून त्याचा अनुभव घेतला आहे का. ऑर इन द मॉर्निंग सन इन द विंटर. आणि आता सध्या चालूच आहेत, हिवाळ्याचे दिवस आहेत, यामध्ये आपण सकाळच्या वेळेस उन्हामध्ये कधी उभे राहिले आहोत का. या सर्वांपासून आपल्याला काय मिळतं, मेणबत्तीजवळ हात नेले तर आपल्याला आपले हात उबदार झालेले जाणवतात. शेकोटीजवळ आपण उभे राहिले असेल तरी आपले हात किंवा बॉडी त्याच्यामध्ये वॉर्मनेस आलेला दिसतो. किंवा आपण सकाळच्या वेळेस हिवाळ्यामध्ये उन्हात उभे राहिले असलं तरी आपली बॉडी वॉर्म होते. यामध्ये हीट आपल्यापर्यंत येत असते. बघा आपण पुढे घेणारच होते. द सन इज मिलियन्स ऑफ किलोमीटर अवे फ्रॉम अस. सूर्य आपल्यापासून मिलियन किलोमीटर म्हणजे करोडो किलोमीटर दूर आहे. देर इज नो एअर बिटवीन द सन अँड द अर्थ. पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान कुठेही हवा नाही.
अँड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर इज ऑनली अ थिन लेअर ऑफ एअर क्लोज टू द अर्थ. पृथ्वीभोवती हवा आहे असं आपण म्हणतो, पण ते पृथ्वीच्या सभोवताली काही किलोमीटरच आहे वातावरण, त्याच्या पुढेही काय नाही आहे, हवा नाही आहे. देन हाऊ डज द हीट ऑफ द सन रीच अस. मग तरीसुद्धा सूर्याची जी उष्णता आहे ती आपल्यापर्यंत कशी काय पोचते. आता एअर नाही आहे, सॉलिडचा प्रश्नच नाही, लिक्विडचा प्रश्न नाही, एअरसुद्धा नाही आहे, गॅससुद्धा नाही, म्हणजे कोणतंच मीडियम नाही आहे. म्हणजे हीट जी आपल्यापर्यंत येते ती विदाऊट मीडियम येते. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये मीडियम नाही आहे आणि ती हीट विदाऊट मीडियम आपल्याला पोहोचते, सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते. दिस हीट इज ट्रान्सफर्ड इन द अब्सेन्स ऑफ एनी मीडियम. बघा महत्त्वाचं वाक्य आहे, इन द अब्सेन्स ऑफ एनी मीडियम. कोणत्याही मीडियमशिवाय हीट आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. आणि यालाच आपण म्हणतो रेडिएशन ऑफ हीट. म्हणजे मीडियमशिवाय, कंडक्शनला मीडियम पाहिजे होतं सॉलिड, कन्व्हेक्शनला लिक्विड किंवा गॅस, पण रेडिएशनला कोणत्याही मीडियमची गरज नसते. ते विदाऊट मीडियम आपल्यापर्यंत पोहोचत असतं. सो द ट्रान्सफर ऑफ हीट दॅट टेक्स प्लेस विदाऊट अ मीडियम इज कॉल्ड रेडिएशन. बघा इथं व्याख्या आहे त्याची, द ट्रान्सफर ऑफ हीट टेक्स प्लेस विदाऊट अ मीडियम इज कॉल्ड रेडिएशन. मीडियमशिवाय जी उष्णतेचं वहन होतं, ट्रान्सफर होते, त्यालाच रेडिएशन, प्रारण असं म्हणतात. आणि ही सगळी उदाहरणं जी दिलेली आहेत ती रेडिएशनची आहेत. बॉनफायर, त्यानंतर कॅन्डलचं उदाहरण दिलं, सनची हीट म्हणजे सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते ते उदाहरण दिलं. हे सर्व काय आहे, विदाऊट मीडियम हीट आपल्यापर्यंत काय होत असते, ट्रान्सफर होत असते. दिस इज नोन ॲज रेडिएशन. ओके, हा भाग लक्षात आला आहे सर्वांना. ठीक आहे, याचा सेकंड पार्टमध्ये आपण पुढील माहिती घेऊया. ओके, थँक्यू.